आपल्या घरातील 65 संकेत जे तुम्हाला सुख आणि दुःख याची आधीच सूचना देतात. फक्त हे संकेत जाणून घ्यायचे. नंबर 1, जेव्हा पिंपळाची पानं पिवळी पडतात तेव्हा देवकार्य जवळ आलेलं असतं असं समजायचं, जवळ तुमच्या घरात पिंपळ असेल तर. नंबर 2, जेव्हा कावडा छपरावर ओरडतो जोरजोरात तेव्हा पाहुणा येणार असतो आणि काहीतरी बातमी येते. नंबर 3, जेव्हा दरवाजा आपोआप उघडतो हलक्याशा हवेने तेव्हा नवीन संधी किंवा नवीन पाहुणा येणार असतो. नंबर 4, जेव्हा फुलं झाडात कीड लागते, ते सुकून जाते तेव्हा शत्रू वाढण्याचा संकेत असतो. नंबर 5, जेव्हा सूर्योदयाच्या वेळी आकाश लालसर असताना तेव्हा शुभ दिवस आणि यशस्वी दिवस होण्याचा संकेत असतो. नंबर 6, जेव्हा धार्मिक पुस्तक एखादं पडतं ना तेव्हा नवा संदेश किंवा नवा ध्यान आपल्याला मिळणार असतं. नंबर 7, जेव्हा उशी पडते, तकिया ज्याला म्हणतो आपण, ती तकिया जेव्हा पडते तेव्हा नवीन पाहुणा येणार असतो असा संकेत आहे. नंबर 8, जेव्हा कोडीचं जाळं म्हणजे मकडी कोपऱ्यात दिसतं तेव्हा अडथळे आणि थांबलेली प्रगती असते. नंबर 9, जेव्हा झेंडूचे झाडं रोज फुलतात, त्या झेंडूच्या झाडावरील फुलं तेव्हा घरात आनंद आणि शुभ घटना वाढतात. नंबर 10, जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नात पाणी दिसतं तेव्हा पैसा आणि नवीन संधी तुम्हाला मिळणार असतात याचा संकेत असतो. नंबर 11, जेव्हा पूजेतल्या तेलाचा दिवा, पूजा करता तुम्ही त्या पूजेतला दिवा तेजाने पेटतो तेव्हा देवकृपा मिळते आणि काम यशस्वी होतं. नंबर 12, जेव्हा कुत्रा रात्री रडतो तेव्हा संकट जवळ आलेलं असतं तेव्हा सावधान राहायचं. नंबर 13, जेव्हा तुम्ही नवीन वस्तू एखादी मोडल्या जाते तेव्हा तुमचा खर्च वाढण्याचा काळ सुरू होतो असा संकेत असतो. नंबर 14, जेव्हा घुबड तुमच्या छपरावर बसते, घुबड हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे, तेव्हा धनलाभ होणार असतो. जेव्हा पाणी उकळून उतरतं, जसं दूध जाते तसं, तेव्हा वाद टाळा आणि घरात संयम ठेवा. नंबर 16, जेव्हा उंदीर देवघरात जातो, जर तुमच्या घरात उंदीर असतील तर, तेव्हा अडथळा निर्माण होत असतो, यावर उपाय लवकरात लवकर करावा. नंबर 17, जेव्हा हातातील नाणं तुमच्या जमिनीवर पडतं तेव्हा तुमचा अनपेक्षित खर्च वाढणार असतो. नंबर 18, जेव्हा गाय तुमच्या घरासमोर येते, विशेषतः संध्याकाळच्या वेळेवर, तेव्हा लक्ष्मी प्रवेश होणार असतो. नंबर 19, जेव्हा अन्न वारंवार तुमच्याकडून सांडत असेल तर तेव्हा पैशाचा अपव्यय आणि घरात वाद होण्याची शक्यता असते. नंबर 20, जेव्हा वारा हवा अचानक जोरात सुटतो तेव्हा नवा पाहुणा किंवा मग कामाची घाई येणार असते. नंबर 21, जेव्हा माळ तुटते, तुमच्या जवळ जर माळ असेल ती एखादी तुटत असेल तेव्हा जुने अडथळे संपणार असतात आणि नव्या अध्याय सुरू होतो. नंबर 22, पोपट जेव्हा घराजवळ बसतो तुमच्या तेव्हा प्रेमाची बातमी तुम्हाला येणार असते. नंबर 23, जेव्हा जुने कागद घरात पडतात, जसे की ठेवून दिलेले, तेव्हा प्रलंबित काम, अडकलेलं काम जे आहे ते पुन्हा सुरू होणार असतं. नंबर 24, जेव्हा आरसा पडतो, फुटतो, तेव्हा वाईट नजरेचा प्रभाव तुमच्यावर असतो असं समजायचं. नंबर 25, जेव्हा वारंवार तुमच्या घरातील लाईट फ्यूज होतो तेव्हा तुमच्या कामात अडथळा आणि त्या कामात नुकसान होते. नंबर 26, जेव्हा अज्ञात सुगंध येतो, कोणतंही अत्तर अगरबत्ती न वापरता, तेव्हा देवाची उपस्थिती असते आणि आशीर्वाद मिळतो. नंबर 27, जेव्हा पावसात गारांचा वर्षाव होतो तेव्हा मोठा बदल होणार असतो आणि नवीन संधी मिळतात. नंबर 28, जेव्हा तुमच्या बागेत गवत झपाट्याने वाढतं तेव्हा नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. नंबर 29, जेव्हा मंदिरातील घंटा आपोआप वाजते
तेव्हा तिथे देवाची उपस्थिती असते आणि जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होते. नंबर 30, जेव्हा तुमच्याकडून मीठ सांडतं तेव्हा तुमच्या घरात वाद वाढण्याची शक्यता असते, तेव्हा अशा वेळेस सावधान राहायचं. नंबर 31, डोळ्याच्या जेव्हा कोपऱ्यात सावली दिसते ना तेव्हा अदृश्य शक्ती तुमच्या जवळ आलेल्या असतात. नंबर 32, जेव्हा फोटो फ्रेम पडते, फुटते, नाही फुटली तरी, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल काहीतरी बातमी येणार असते. नंबर 33, जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नात पक्षी उडताना दिसतात तेव्हा तुम्हाला प्रवासाचा योग ठरणार असतो. नंबर 34, जेव्हा अचानक तुमचं डोकं गरगरतंय तेव्हा ऊर्जेचा बदल हा सुरू झालेला असतो. नंबर 35, जेव्हा घरातील दिवा सतत पेटतो तेव्हा देवकृपा आणि संरक्षण मिळतं, सोबतच घरात सकारात्मकता वाढते. नंबर 36, जेव्हा मांजर दाराशी बसते, तुमच्या दाराजवळ बसते तेव्हा तुमच्या घरी महत्त्वाचा पाहुणा येणार असतो. नंबर 37, जेव्हा तुमचं कपाट रिकामं होतं तेव्हा पैशांचा साठा कमी होण्याची शक्यता असते, तेव्हा कपाटात साठा रिकामा होऊ देऊ नये. नंबर 38, जेव्हा तुम्हाला एखादं नाणं सापडतं, पैसे सापडतात तेव्हा अनपेक्षित धनलाभ तुम्हाला होणार असतो. नंबर 39, जेव्हा पूजेतलं फूल गळतं म्हणजे देवावर वाहलेलं फूल जे आपोआप गळतं तेव्हा इच्छा लवकर पूर्ण होत असते. नंबर 40, जेव्हा तुमचं हृदय धडधड करायला जास्त वाढते तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आलेली असतो किंवा तो जवळ आलेला असतो. नंबर 41, जेव्हा साप तुम्हाला अंगणात दिसतो तेव्हा तुमचं देव कार्य जवळ आलेलं असतं. नंबर 42, जेव्हा तुळशीचे पानं वाढतात, तुमची तुळशी सुकते तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, पूजा आणि स्वच्छतेने ती कमी होते. नंबर 43, जेव्हा धार्मिक पुस्तक एखादं पडतं तेव्हा नवा संदेश किंवा तुम्हाला मग नवं ज्ञान मिळणार असतं. नंबर 44, जेव्हा तुमच्या स्वप्नात तुम्हाला आग दिसते तेव्हा तुमच्या कामात प्रगती होण्याचा हा संकेत असतो. नंबर 45, जेव्हा कपाट उघडं राहतं तेव्हा पैशाची गळती खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. नंबर 46, जेव्हा आरशावर धूळ बसते तेव्हा आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते, तेव्हा आरशावर धूळ बसू द्यायचा नाही, तो वेळोवेळी स्वच्छ करायचा. नंबर 47, जेव्हा वडाच्या झाडाची पानं सतत गळत राहतात तेव्हा घरात बदल किंवा मग प्रवास होण्याची शक्यता असते. नंबर 48, जेव्हा कोंबडा वेडी अवेडी कधीही आरवतो तेव्हा बदल होणार असतो. नंबर 49, जेव्हा गंगाजल रिकामं होतं म्हणजे संपतं तेव्हा पवित्र शक्ती तुमच्या घरातील कमी झालेली असते. नंबर 50, जेव्हा पूर्ण चंद्राच्या रात्री म्हणजे पौर्णिमेच्या रात्री अस्वस्थ वाटतं तेव्हा तुमची मानसिक उलथापालथ होते, ध्यान हवं. नंबर 51, जेव्हा नारळ झाडावर फुलं येतात तेव्हा चांगली बातमी तुम्हाला मिळते आणि संपन्नता येते. नंबर 52, जेव्हा मनी प्लांट तुमच्या घरातील हिरवागार होऊन भराभर वाढायला लागतो तेव्हा पैशाचा प्रवाह वाढतो आणि लक्ष्मी प्रसन्नता टिकते. नंबर 53, जेव्हा जुने कागद तुमच्या घरातील पडतात तेव्हा कामं प्रलंबित होतात आणि पूर्ण होतात. नंबर 54, जेव्हा धार्मिक पुस्तक एखादं पडतं तेव्हा नवा संदेश किंवा नवा ज्ञान तुम्हाला मिळणार असतं. नंबर 55, जेव्हा पाणी टाकीतून वाहत असतं, गळते तेव्हा लक्ष्मी निघून जाण्याचा संकेत असतो, तेव्हा हे जर असेल तर लवकर दुरुस्त करायचं. नंबर 56, जेव्हा कानात घंटानाद ऐकू येतो काही नसतानाही तेव्हा आध्यात्मिक प्रगती होत असते. नंबर 57, जेव्हा तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतं तेव्हा तुमचा सुखाचा काळ तिथून सुरू होण्याची हे संकेत राहतात. नंबर 58, जेव्हा तुमच्या घरातील रातराणी फुलते, हे रातराणी झाड तुमच्या घरात असेल तर तेव्हा तुमच्या घरी पाहुणा येणार असतो. नंबर 59, जेव्हा धूप अचानक विझतो
तेव्हा नकारात्मक शक्ती तुमच्या जवळ आलेल्या असतात. नंबर 60, जेव्हा स्वप्नात तुम्हाला हिरवळ दिसते, हिरवीगार जिकडे तिकडे दिसते, तेव्हा आरोग्य सुधारतं आणि तुमच्या आयुष्यात आनंद वाढतो. नंबर 61, जेव्हा तळहात तुमचा खाजवतो, उजवा किंवा डावा, तेव्हा पैसा येण्याचा संकेत असतो. नंबर 62, जेव्हा प्लेट तुमच्या घरातील आपोआप पडते, तेव्हा घरात वाद होण्याची खूप मोठी शक्यता असते, तेव्हा वाद होऊ द्यायचे नाही. नंबर 63, जेव्हा देवघरातील दिवा सतत पेटत राहतो, तेव्हा देवकृपा आणि संरक्षण तुम्हाला मिळतं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.